रामकृष्ण. दृष्टांत ते सिद्धांत भाग 10. गेल्या 9 भागामध्ये चिंतन करत असताना आपण अनेक सिद्धांत घेऊन दृष्टांताच्या माध्यमातून गोष्टीच्या एक कथा घेऊन एक गोष्ट घेऊन आपण तो सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता दृष्टांत ते सिद्धांत या 10व्या भागामध्ये चिंतन करत असताना तुकोबारायांचं एक वचन घेऊन आपण तो सिद्धांत घेऊन एका दृष्टांताने त्याकडे बघू आणि समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे, प्रत्येक वेळ प्रत्येक समय हा वेगळा असतो. प्रत्येक घटना वेगळी असते, तिथली समस्या वेगळी असते, तिथलं आपण काय बोलावं ते वेगळं असते. म्हणजे माणसाला वेळ समजली पाहिजे, समय समजला पाहिजे, ती वेळ समजली पाहिजे, त्या वेळेचं भान आपल्याला कळलं पाहिजे. तुकोबारायांचा एक अभंग आहे. तुकोबाराच्या अभंगा म्हणते, समयो जाना समयो जाना समयो जाना समयो जाना भलते नाना भलते ते भलते नाना भलते ते समयो जाना समयो जाना समयो जाना समयो जाना. अर्थात वेळ जाणून घ्या, समय जाणून घ्या आणि मग त्या समयाप्रमाणे वागा, त्या समयाप्रमाणे बोलावं. एकच नियम, एकच भाषण सर्व ठिकाणी चालते का? नाही ना. किंवा एकाच पद्धतीचं वागणं, एकाच पद्धतीचं बोलणं, संथ बोलणं, वेगानं बोलणं, रागावून बोलणं, प्रेमानं बोलणं प्रत्येक ठिकाणी वेगळं असते. किंवा प्रत्येक ठिकाणी वेगळा भाव ठेवून बोलावं लागतं. आपण मध्ये एक चिंतन केलं होतं, मधुरावाणी ओठी, नाही का? त्याच पद्धतीत पण थोडासा वेगळा भाव आहे यामध्ये. तुकोबाराय म्हणतात, समय समजून घ्या, वेळ समजून घ्या आणि त्या पद्धतीनं वागा. समयो जाना समयो जाना भलते नाना भलते ते. काय आहे? अरे दृष्टांत सांगावाच लागेल. एक श्रीमंत गृहस्थ होते खेड्यात घर आपलं. खेड्यातले श्रीमंत पाटील, श्रीमंत सावकार म्हणा, श्रीमंत पाटील म्हणा. आणि मग आता नक्कीच श्रीमंत माणूस म्हटलं की नोकर चाकर आले, येणारे जाणारे. असंच कोणीतरी त्या श्रीमंताकडे भेटायला आले आणि रोजच यायचे आणि एकदा यायचे असं नाही, दिवसभर यायचे. आता श्रीमंत म्हटलं, गावातला थोडासा कर्तबगार पुढारी म्हणा, काय म्हणा, लोक येतात. असंच काही जण त्यांच्या घरी आले आणि आल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे काय पाणी देणार, चहा देणार. खेड्यात जुनी प्रथा आहे बघा. कोणी जरी आलं तरी चहा पाण्याशिवाय आणि जेवणाच्या वेळेला जेवण दिल्याशिवाय समोर आलेला माणूस जात नाही, नाही का? अशीच काही मंडळी आली श्रीमंताच्या घरी. आले, आपली गप्पा सुरू झाल्या आणि मग श्रीमंताने आपल्या नोकराला आवाज दिला, अरे राजू, जा मालकीनबाईला चहा सांग 5 कप. आता राजा गेला ना आणि मालकीनबाईला सांगितलं, काही कोणी आले आहेत, मालकांकडे कोणी आले आहेत भेटायला. मालकाने 5 कप चहा सांगितला. आता मालकीनबाई दिवसभर येणारे जाणारे कंटाळली असेल. मालकीनबाई आतमध्ये पण हळू आवाजात, जोरात नाही, नोकराला बोलली, काय मालकाचं लागलाय, दिवसभर कोणी ना कोणी चालू असते, याला चहा त्याला चहा. आता कुठे आहे दूध चहाला? कुठं जाणायचं दूध? आता संपलं. सकाळपासून किती लोकांचा चहा झाला, आता दूध नाही. या मालकाला अक्कल आहे की नाही? काही रागावली. एखाद्या वेळेस येतो पहिला राग, नाही का? रागाच्या भरात बोलली. नोकराने ऐकलं आणि नोकर गेला. पण तरी बाईनी चहा बनवला, सुरुवात केली. काय असेल बायकांमध्ये कसं असते बघा, कुठून तरी काही तरी करून आपल्या घराची अब्रू जाऊ नये, घराचा मान सन्मान जाऊ नये म्हणून त्यानं काय केलं असेल, चहा केला. थोडा वेळ झाला चहाला. मालकाने नोकर, अरे राजा
अजून चहा आला नाही. तर राजाने समय बघावा, वेळ बघावी. नाही नाही, राजा बोलला, ओ मालक, काय मालकीनबाई खूप रागावलाय, खूप शिवाय घालताय, तुम्हाला म्हणे अक्कल नाही, घरात दूध नाही आणि दिवसभर लोक चालू राहतात. कोणाच्या समोर? 4-5 लोकांच्या समोर. राजाने जे कानाने ऐकलं ते तसंच मालकाला सांगितलं. आता पाहुणे निघून गेले, येणारे निघून गेले. नंतर मालकाने बोलवलं राजाला आणि मग काय लाड केला असेल का, त्याचा स्तुती केली असेल का, झाप झाप झापला राजाला आणि सांगितलं, का रे तुला अक्कल आहे का? आणि महाराज, मालक मला माहिती नाही, पण मालकीनबाई म्हणत होत्या तुम्हाला अक्कल नाही. अरे म्हटलं तर म्हटलं, पण अशा गोष्टी असं सांगायचं का, घरात दूध नाही किंवा मालकींना रागावलं वगैरे, कानात येऊन सांगायच्या काही गोष्टी. तुला कळत नाही, एवढ्या जोरानं बोंबलायचं का? बरोबर आहे मालक, रागवू नका, पुढच्या वेळेस लक्ष ठेवेल. काही दिवसांनी याच्या आपला नोकरी चालूच होती ना, नोकर होतच. काही दिवसांनी खेड्यात याची कणसाची गंजी होती बा मोठी, शेतात आपल्या खेड्यात असते ना, ज्वारी हायब्रिड, कणसाची गंजी होती मोठी लागलेली. कणसाचा असं हे ढीग लागलेला शेतात ठेवला. नंतर आपलं त्याला ते सोंगवतात आपल्याला माहिती आहे काय करतात ते, शेतकऱ्यांना माहिती आहे. काय झालं, त्याला काहीतरी आग लागली, उन्हाळ्याचे दिवस, आणि नोकराने बघितली. नोकराला वाटलं मालकाला जाऊन सांगायला पाहिजे, पण जोरात सांगून कसं होईल. मालकाने सांगितलं अशा गोष्टी कानात सांगाव्या, हळू सांगाव्या आणि लोक नसताना सांगाव्या. राजा आला, पाहते तर मालकासमोर 4-5 लोक बसले होते, गप्पा चालू होत्या. राजा तिकून मालकाला अशा खुनावणी करतो. मालक म्हणतो, थांब, लोक बसले आहेत ना, हो दे, नंतर सांगतो. 2-3दा खुनावलं, 1 तास झाला, 2 तास झाला, लोक निघून गेले. मग मालक म्हणतो, काय म्हणत होता रे राजा? म्हणे काही नाही. गेला मालकाजवळ, मालकाच्या कानात सांगतो, मालक, आपल्या गंजीला आग लागली. म्हणजे जे ज्वारीचे कणस वगैरे आतमध्ये ठेवले होते, जो कडबा बाजूला ठेवला होता, चारा जो ठेवला होता बैलाचा, त्याला सर्वाला आग लागली. कानात सांगतो. महाराज म्हणते, मालक म्हणतो, कधी लागली रे? म्हणे सकाळीच लागली, 2-3 तास होऊन गेले. आता सांगा काय म्हटलं असेल मालकाने. तुला अक्कल आहे का रे राजा? तुला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं वेळ बघून बोलायचं. म्हणे मालक, तुम्ही सांगितलं तसंच तर केलं. तुम्ही म्हटलं कोणासमोर सांगायचं नाही, कानात येऊन सांगायचं, म्हणून मी 2-3 तास थांबलो आणि नंतर तुम्हाला सांगतो की आपल्या शेतात आग लागली. अर्थात त्या राजाला तो समय कळला नाही, कोण्या वेळेस काय बोलावं ते कळलं नाही. काही दिवसांनी पुन्हा आणखी एक घटना घडली. मालकाला मुलगा झाला. आता मालकाने सांगितलं होतं, अरे एवढी गवताच्या आपल्या गंजीला आग लागली, कडब्याच्या, धान्य जळलं, चारा जळला, अशी गोष्ट बोंबलत येऊन सांगायची असते, तिथून येऊन सांगायची, म्हणजे कोणी ती विजवल, मी पण येईल, असं हळू सांगायचं असते का, वेळानं सांगायचं असते का, असं सांगितलं. त्याच्या इथे लक्षात होतं. काही दिवसानं मालकाला मुलगा झाला. मालक आपले तिकडे चावडीवर बसले होते. मालकाला मुलगा झाला समजल्यावर निघाला ना धावत मालकांकडे, आणि रस्त्यानंच बोंबलत, मालकाला मुलगा झाला, मालकाला मुलगा झाला, मालकाला मुलगा झाला, जोरात धावत निघाला. मालक म्हणते, काय झालं रे? म्हणे, मला मुलगा झाला तुम्हाला. अरे मग एवढं बोंबलायचं आहे का? अरे मुलगा झाला तर पेढे घेऊन यायचे आणि पेढे वाटायचे ना. काय तुला कळतच नाही का रे? आता पण तर तुझी 3री चूक आहे, मी 4थी चूक तुझी बिलकुल सहन करणार नाही. नाही, आता पुढच्या वेळेस मी लक्ष ठेवून. मालक, मला कळलं नाही की पेढे घेऊन यावे, एवढं जोरात बोंबलत येऊ नये. काही दिवसांनी काय झालं, मालकाची आई वारली. मालक कुठेतरी बाहेर गावी गेले होते. येताना एसटी स्टँडवर गेला आणि दुकानातून पेढेच घेऊन गेला बा. आणि मालक एसटीवरून उतरला मालकाला म्हणतो, मालक घ्या पेढे. मालक म्हणतो, कशाचे पेढे रे? म्हणजे तुमची आई वारली. आता मालकाने म्हटलं, अरे राजा, तुला अक्कल आहे का? म्हणजे मालक, तुम्हीच म्हटलं होतं ना अशी काही घटना घडली तर पेढे वाटावे, म्हणून मी पेढे आणले. अर्थात आपल्याला लक्षात आलं मला वाढवायचं नाही.
समय जाना समय हो जाना, भलते जाना भलते नाना भलते ते. समय जाणला पाहिजे, कधी काय बोलावं ते कळलं पाहिजे. माणसं कधीही काही बोलतात. या दृष्टांतातून आपल्या लक्षात आलं असेल, एकाच वेळेस एकच प्रसंग, अनेक प्रसंगाला एकच त्या ठिकाणी बोलणं चालत नाही. कधी धडपडीनं बोलावं लागतं, कधी प्रेमानं बोलावं लागतं, कधी आनंद व्यक्त करावा लागतो, कधी दुःख व्यक्त करावं लागतो. असं असते की नाही? माणसं कधीही काही बोलतात. आता काही लोक तर असे असतात महाराज, पाठ केलेले भाषण असतात. आता ते कशाला पाठ केलेले प्रवचन करायचे सुरू झाले, कीर्तनकार पण एकच भंग वर्षभर चालू, असेही प्रकार आपल्याला माहिती आहे, आपण ऐकतो. 2 ओव्या पाठ केल्या आणि 2 ओव्याचे प्रवचन पाठ केले की झाले प्रवचनकार कीर्तनकार, तेही आपल्याला माहिती आहे. असू द्या. असेच एक पुढारी कुठे कोणाकडे काही कार्यक्रम असला की जायचे. त्याला माहिती होतं वाढदिवसाला काय भाषण केलं पाहिजे आणि शोक सभेला काय भाषण केलं पाहिजे. एकाची अशी आई वारली, गेला त्याच्याकडे, सांत्वन केलं आणि श्रद्धांजलीवर भाषणामध्ये सुरू झालं. आई साहेबाचा आमचा खूप परिचय होता, दादांचे आणि आमचे खूप चांगले संबंध आहे, ते आमचे मित्र आहेत. त्यांची आई काय आणि आमची आई काय, काही यात फरक नाही. त्यांनी आमच्यावर आईवत प्रेम केलं, पुत्रवत प्रेम केलं. त्यांची आई आणि माझ्या आईमध्ये काही फरक नाही. दादा, तुम्ही काही दुःख मानू नका. तुमची आई गेली तेवढंच दुःख मलाही आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. असं म्हणून निघून गेला. ठीक आहे, आई वारली होती. आईच्या बाबतीत काही दिवसांनी एकाची पत्नी वारली आणि हे महाशय तिथे गेले आणि श्रद्धांजली सोबत म्हणायला लागले, यांच्याने आमचे खूप चांगले संबंध आहेत, दादाच्याने आमचे खूप चांगले संबंध आहे. यांची बायको आणि आमची बायको काय फरक आहे? यांच्या बायकोनी माझ्यावर यांच्यासारखं पतीसारखं माझ्यावर प्रेम केलं. यांचे आणि आमचे एवढे चांगले कुटुंब, यांची बायको काय आणि आमची बायको काय? का हो, मार खाईल की नाही? आपल्या लक्षात आलं. समय जाना भलते जाना ना भलते ते. समय समजला पाहिजे, वेळ समजली पाहिजे, काळ समजला पाहिजे, कुठे काय बोलावं ते समजलं पाहिजे. हे बघा, अध्यात्मशास्त्र, संत वाङ्मय सर्व गोष्टी शिकवते महाराज. माऊली ज्ञानोबरांची, ज्ञानेश्वरी तुकोबारांची गाथा भगवत भक्ती कशी शिकवते, अध्यात्मशास्त्र शिकवते, तसं संसारातलं वागणंही शिकवते. तुकोबारा म्हणतात, अरे बाबा, समय जाना, वेळ समजून वागा, समय समजून वागा आणि समयाशी सादर व्हावे. असं सावंत महाराजांचा अभंग आहे. तो वेगळा विषय आहे, नंतर कधीतरी त्या विषयावर पण आपण बोलणार आहोत. पण समय बघून, वेळ बघून त्या ठिकाणी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. समय समजून घेता आला पाहिजे, समय जाणून घेता आला पाहिजे. आजच्या ह्या सिद्धांतामध्ये तुकोबारांचा अभंग, समयो जाना भलते नाना भलते थे. समय जाणून घेतला पाहिजे. आणि जर समय जाणता आला नाही तर महाराज काही उपयोग नाही. तुकोबारांचा आणखी अभंग आहे. तुकोबारा म्हणतात, समय न कळे काय उपयोग या वेळे, काय उपयोग या वेळे, काय उपयोग या वेळे. समय न कळे काय उपयोग या वेळी. म्हणून समय कळला पाहिजे, वेळ कळली पाहिजे. आजच्या ह्या सिद्धांतातून आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की प्रत्येक समय जाणून त्या ठिकाणी आपली वागणूक असली पाहिजे. आज दृष्टांत आणि सिद्धांत या 10व्या भागामध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन सिद्धांत आणि त्यासोबत नवीन दृष्टांत घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.